बसप्पा तेली मंगळवेढ्यात आत होते. एके दिवशी ते जंगलात फिरत असताना कंटकांची शय्या करून त्यावर श्री स्वामी समर्थ निजले होते ते बसप्पानं पाहिलं. तेव्हापासून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोट भरत होती. घरी दारिद्र्य फार. नवरा वेड्याच्या नादी लागला म्हणून ती फार दुःखी असे. याप्रमाणे बरीच वर्षे गेली. बसप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले व बसप्पाचा दारिद्र्य दूर करावं असं त्यांच्या मनात आलं. त्यानुसार एके दिवशी 4 घटका दिवस असताना बसप्पाला बरोबर घेऊन जवळच काटवण म्हणून गाव आहे त्या गावाच्या जंगलात श्री स्वामी गेले. महाराज पुढे व बसप्पा मागे. याप्रमाणे जाता जाता सूर्यास्त झाला. एकाएकी जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प. हे सारे पाहून बसप्पा घाबरला व त्याने श्री स्वामींचे चरण धरले. समर्थांनी त्याला अभय देऊन म्हटलं, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत साप घे, घाबरू नकोस.